दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी पक्ष चिन्हाचं अनावरण झालं आहे। किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते तुतारी पक्ष चिन्हाचं अनावरण करण्यात आलंय। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। शरद पवार यांनी किल्ले रायगडावरून निवडणुकीची तुतारी फुंकली। तर यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही बघूयात। एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर, जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी, त्याच्यात आणखी स्वप्नाच्या संबंधीची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टानं, प्रयत्नानं आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे। आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकले आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। मला काही खास त्याचा बदल होईल असं वाटत नाही। एक तर फार जे अगदी खेड्यापाड्यामध्ये आणि ज्यांच्या मनामध्ये घड्याळ एकदम फिट बसलेला आहे ते अशा अनेक 5-10% तरी ती मतं जे आहे त्यांना काही जरी वाटलं, म्हणजे अगदी ते त्यांना वाटलं पवार साहेबांना मतं द्या, तरीसुद्धा ती जी आहे ती मतं घड्याळाला येते। आणि दुसरं म्हणजे काय की शेवटी जे आहे ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेमध्ये कुणाला पाठवायचं, कोण चांगलं सरकार करू शकतं, कोण सरकार चांगलं चालवू शकतं, या सगळ्याचा विचार करूनच लोक जे मतदान करत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।